भरपूर प्रमाणात नैसर्गिक प्रोटीन, फायबर, एनर्जी शिवाय ग्लुटेन फ्री अशी हेल्दी मल्टीग्रेन भाकरी याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आमच्या खानदेशमध्ये घरोघरी बनवली जाणारी पारंपरिक मल्टीग्रेन भाकरी किंवा कळण्याची भाकर असं देखील तुम्ही तिला म्हणू शकता. ज्वारीबरोबर वेगवेगळ्या डाळी वापरून ही भाकरी बनवली जाते, त्यामुळे ही भाकरी खूप हेल्दी आणि चवीला खूप छान लागते. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी वजनी आणि मापी दोन्ही प्रमाण आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला मी ज्वारी मोजून घेतली, 1 किलो प्रमाणात घेतली, स्वच्छ निवडून घ्यायची तिला. 1 किलो ज्वारी घेतली. आता सगळं वजनी आणि मापी दोन्ही प्रमाण दाखवल्यामुळे खूप परफेक्ट अशी हे भाकरीचं पीठ आपलं तयार होणार आहे. आता त्याच्यात मी काळी उडदाची डाळ वापरते. सालीसकट डाळ घेतलेली, ती 150 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. ती देखील स्वच्छ निवडून घ्यायची. हरभऱ्याची डाळ 100 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. आता मुगाची डाळ घेतलेली, ती देखील 100 ग्रॅम घेतली. म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ ही समप्रमाणात आपल्याला वापरायची. या डाळी आणि ज्वारी आपल्या मोजून झाल्यात. आता ह्या भाकरीची अजून टेस्ट वाढवण्यासाठी याच्यामध्ये धने आणि बडीशोप मी वापरलेत. धने घेतले 10 ग्रॅम आणि बडीशोप घेतली 5 ग्रॅम. स्वच्छ निवडून घ्यायचे, दोन्ही खडे वगैरे काढून घ्यायचेत. आता याच्यात मेथीचे दाणे बडीशोपच्या बरोबरीने आपल्याला घ्यायचेत. म्हणजेच 5 ग्रॅम मी मेथीचे दाणे घेतलेत. मेथीच्या दाण्यामुळे पचायला खूप हलकी जाते, त्यामुळे जरूर टाकावी. आता चवीनुसार मीठ घेतले आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 40 ग्रॅम एवढं मीठ घेतले. जर खडा मीठ वापरत असेल ना, ते देखील ह्याच प्रमाणात घ्यायचं. सगळं साहित्य आपलं वजनी प्रमाणाने बघून झालं आहे. आता मी तुम्हाला कपाच्या मापाने दाखवते. 1 किलो ज्वारी होती ना, तर 2 सपाट कप आपल्याला काळी उडदाची डाळ घ्यायची, 1 सपाट कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि 1 कप फुल भरून एवढी मुगाची डाळ घ्यायची. ह्या झाल्या डाळी आणि ज्वारी. आता याच्यात धने जे टाकलेत ना, ते पाव कप एवढे टाकलेत मी. आणि बडीशोप टाकली धण्याच्या लिंबेत, म्हणजे अर्धा पाव कप एवढी बडीशोप घ्यायची. एवढ्या प्रमाणात धण्या बडीशोपमध्ये खूप सुंदर चवीला ही भाकरी होते. आता हाताने जर मोजलं तर मूठभर एवढे धने आहेत आणि अर्धी मूठ एवढी बडीशोप घेतलेली. आणि मेथीचे दाणे बडीशोपच्या बरोबरीने आपल्याला घ्यायचे, म्हणजेच 1 मोठा चमचा भरून. आता हे सगळं साहित्य दळण्यासाठी आपलं तयार झालं. जर जाड खडा मीठ वापरत असाल ना, तर दळतानाच आपल्याला ते मीठ वापरायचं आहे. मी या ठिकाणी बारीक मीठ वापरते, म्हणून पीठ दळल्यानंतर मी मिक्स करून घेणार आहे. रेग्युलर ज्वारी बाजरीची जी भाकरीचं पीठ असतं ना, त्याप्रमाणे आपल्याला हे दळून घ्यायचं. मीठ मिक्स करून घेतलं मी. आता हे स्टोअर करण्यासाठी आपलं भाकरीसाठी पीठ तयार झालं. या पद्धतीने पीठ आपण दळून ठेवलं ना, तर फ्रीज बाहेर 1.5-2 महिने व्यवस्थित टिकतं आणि फ्रीजमध्ये 3-4 महिने सहज टिकतं. आयत्या वेळेस खूप छान चटपटीत रुचकर अशी हेल्दी भाकर ही तयार होते. आता हे पीठ माझं तयार झालं आहे भाकरीसाठी. त्याआधी मी चटणी तयार करून घेतली. ही भाकरी नुसतीच खायला देखील खूप सुंदर लागते तेल लावून, किंवा याच्याबरोबर आमच्याकडे ह्या पद्धतीने तिळची भाकरी केली जाते. थोडेसे 3-4 चमचे मी एवढी तीळ भाजून घेतली. याच्यात तिखटाप्रमाणे लाल मिरची टाकली मी आणि लसणाच्या पाकळ्या 3-4 एवढ्या घेतलेल्या. चवीनुसार मीठ घेतलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आणि थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घेतली. लाल मिरची ऐवजी तुम्ही लाल चटणी पावडर देखील वापरू शकता. जर आपण कोथिंबीर नाही वापरली ना, तर खूप छान लाल कलर येतो ह्या चटणीचा, तिळच्या चटणीचा. मी भरपूर कोथिंबीर वापरल्यामुळे हिचा हिरवा कलर आलेला आहे. कोथिंबीरमुळे अजून चव तिची वाढलेली, किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर खूप सुंदर लागते. त्याने देखील आपण ही भाकरी खाऊ शकतो. आता भाकरी मळताना रेग्युलर आपण ज्वारी बाजरीची भाकरी मळतो ना, तसं आपण पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे. खरं तर ह्या भाकरीचं पीठ थोडं चिवट जातं, कारण याच्यात उडदाची डाळ टाकली आपण, त्यामुळेच असं चिकट चिकट वाटतं. पण छान असं मळलं जातं. मऊसूत असं मळायचं. जास्त घट्ट मळलं ना, तर भाकरी थापताना खूप असं घट्ट वाटतं ते पीठ. असं पटकन बारीक भाकरी थापता येत नाही. त्यामुळे थोडं मऊ मळायचं आणि छान भाकरी पातळ अशी थापून घ्यायची, किंवा लाटून देखील घेऊ शकतो आपण हिला. त्याने देखील खूप छान भाकरी या फुगतात. आता खूप छान पातळ अशी भाकरी मी थापून घेतलेली, हाताला पिठाचा हात लावून. आता ही भाकरी आपली तयार झाली. आता तवा छान तापल्यानंतर मग याच्यामध्ये मी भाकरी टाकली. पिठाची बाजू वरती केली, सगळीकडे पाणी लावलं आणि हाय फ्लेमवरती छान अशी वाफ यायला लागली ना, त्या स्टेजला आपल्याला ही पलटून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो करायची. भाकर पलटल्यानंतर याच्यात उडीद डाळ असल्यामुळे ती पटकन करपते. हाय फ्लेमवरती थोडं 2 मिनटं लो फ्लेम राहू द्यायची गॅसची. मग छान खमंग खरपूस अशी ही भाकरी भाजली जाते. गॅसची फ्लेम लो आणि हाय करत आपण ही भाकरी भाजायची. खूप सुंदर ही भाकरी तयार होते. खूप झटपट तयार होतात. फक्त पीठ मळताना थोडं मऊसर आपल्याला पीठ जर भिजलं ना, तर खूप छान ही भाकरी थापता येते. खूप छान टम्म अशी फुगते. आता ही भाकरी आपली तयार झाली. हिला आपण फक्त तेल लावून देखील मुलांना खायला देऊ शकतो. खूप रुचकर लागते आणि हेल्दी देखील होते. मुलांना पोट भरतं मुलांचं. शिवाय याच्या डाळी वापरल्यामुळे भरपूर प्रोटीन आणि फायबर मिळतात.
शरीराला खूप आरोग्याला उत्तम अशी ही भाकर तुम्ही एखाद्या वेळेस या खानदेश पद्धतीने नक्की तयार करून बघा. आता ही हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर किंवा जी तुम्हाला तिळीची चटणी दाखवली ना त्याबरोबर खूप सुंदर लागते. एक नाश्ता म्हणून किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर सोबत घेण्यासाठी खूप परफेक्ट अशी ही भाकरी तयार होते. ही भाकरी फक्त चवीलाच नाही तर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नॅचरल प्रोटीन फायबर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं, पचन चांगलं होतं, शिवाय दिवसभर एनर्जी टिकते. डायटसाठी सुद्धा हे परफेक्ट ऑप्शन आहे. घरचं साधं पारंपरिक असं जेवण जर हवं असेल ना तर ही खानदेशी मल्टीग्रेन भाकरी नक्की तयार करून बघा. घरात सगळ्यांना आवडेल. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.